शौर्य आणि ऊर्जा पद्माचा शोध घेत असतात. कारण दिव्याने पद्माला अचानकपणे गायब केलेलं असतं आणि अशी हिंट दिलेली असते की पद्माला मी ठाण्याला नेत आहे आणि तिचं लग्न जणू ठाण्यालाच होणार आहे. आता ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य, मला पद्माने मेसेज पाठवला आहे आणि ह्या मेसेजमध्ये तिने असं लिहिलंय की लग्न ठाण्याला होणार आहे आणि दिव्याबाईंनी मला ठाण्याला नेत आहे. हे मेसेज वाचल्यानंतर आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य काय करायचं आता? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, आता आपल्याला ठाण्याला जावं लागणार आहे. त्यावर पद्माचा विचार करत असलेली ऊर्जा म्हणत असते, नाही शौर्य, आपण ठाण्याला जायचं नाही. हे वाक्य ऐकून शौर्य गोंधळलेला असतो. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? आता तुला कळलंय की पद्मा ठाण्याला जात आहे, तर आपल्याला देखील त्याच ठिकाणी पोहोचलं पाहिजे ना, तरच आपण तिचं विक्रांशी होणारं लग्न थांबवू शकतो ना. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, हे सगळं चक्रव्यूह आहे. तुझ्या लक्षात येत नसेल, पण माझ्या लक्षात येत आहे. कारण आपल्याला गुंतवून ठेवण्यासाठी ठाणं असं सांगण्यात आलं आहे. त्यावर ऊर्जाला आता शौर्य म्हणत असतो, अगं पण आपल्याला पद्माने सांगितलंय ना, पद्मा तर आपल्याला चुकीचं काही सांगणार नाही ना. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, मला माहिती आहे पद्मा काही चुकीचं सांगणार नाही, पण तूच विचार कर, जर या प्रकरणामध्ये पद्मालाच या लोकांनी अडकवलं असेल की ठाणं सांग म्हणून, तर पद्मा देखील काय करू शकते. आणि शौर्य, मला खात्री आहे या प्रकरणामध्ये ठाण्याला अजिबातच लग्न होऊ शकत नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, मग ऊर्जा, आता काय करायचं ठरवलं आहेस तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, आता आपल्याला थेट शिर्केंच्या घरी जावं लागेल. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, तू कधी काही करशील ना सांगता येत नाही. अगं आता शिर्केंच्या घरी जाऊन काय होणार आहे? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, आता बोलण्यात वेळ दवडू नकोस, गाडी स्टार्ट कर आणि थेट शिर्केंच्या घराजवळ ने. शौर्यने गाडी स्टार्ट केलेली असते आणि तो ऊर्जाशी बोलत असतो, सांग ना मला, नक्की काय आहे काय तुझ्या डोक्यात? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, आपल्याला इथे गुंतवून ठेवून पद्माचं लग्न हे लोक विक्रांशी अगदी शिर्केंच्या घरातच लावतील. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाला आता शौर्य म्हणत असतो, याची का तुला खात्री वाटते? त्यावर शौर्यला आता ऊर्जा म्हणत असते, कारण पद्माचं लग्न इतर कुठे लावण्यापेक्षा शिर्केंच्याच घरात या लोकांना शांतपणे लावता येईल, त्यांना तिथे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, वा ऊर्जा वा, अगदी बरोबर बोललीस तू, माझ्या डोक्यात तर हा विचार आलाच नाही. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, गाडी पळव लवकर, नाहीतर तिथे पोहोचण्याआधी या लोकांनी पद्माचं लग्न विक्रांशी लावलं असेल तर प्रॉब्लेम होईल. त्यावर शौर्य म्हणत असतो, काळजी करू नकोस ऊर्जा तू, मी योग्य वेळ तिथपर्यंत गाडी पोहोचवतो. आता गाडी हा शौर्य चालवतच असतो, पण ऊर्जाला अजिबातच धीर नसतो. ऊर्जा पद्माच्या मोबाईलवर कॉल करत असते, पण पद्माचा मोबाईल हा दिव्याच्या हातात असतो आणि पद्माच्या मोबाईलवर ऊर्जाचा येणारा फोन बघून आता दिव्या वैतागलेली असते. दिव्या लगेचच आता फोन रिसीव करते आणि म्हणत असते, काय गे ऊर्जा, काय चाललंय तुझं? का फोन करते सारखी सारखी पद्माला? त्यावर ऊर्जा म्हणत असते, दिव्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तू पद्माचा फोन घेतला आहेस, तू पद्माचा फोन का घेतलास आणि आहात कोणीकडे तुम्ही? त्यावर दिव्या म्हणत असते, तुला काय करायचं आहे? त्यावर ऊर्जा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, मी पद्माची वकील आहे, त्या नात्याने मी विचारू शकते आणि जर मला कळलं या प्रकरणामध्ये तुझा देखील हात आहे, तर मी तुझ्यावर देखील केस करायला अजिबात मागे पुढे पाहणार नाही. अशी धमकीच जणू आता ऊर्जाने दिव्याला दिलेली असते आणि दिव्या चांगलीच हादरलेली असते. तिला कळून चुकतं की आता आपलं काही खरं नाही. या ऊर्जाचं एकदा काय सटकलं तर ही कोणाचंच काही ऐकत नाही.
आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता एकटक आता दिव्या स्वतःशी बोलत असते, काय करू मी, डॅडचं ऐकू की ऊर्जाचं ऐकू? जर ऊर्जाचं ऐकलं नाही तर ऊर्जा मला उद्या जाऊन तुरुंगात टाकू शकते, पण जर डॅडचं ऐकलं नाही तर डॅड नाराज होतील आणि मग या घरातील माझं वजन कमी होऊन जाईल. काय करू काय करू? एक काम करते, या ऊर्जाशीच पंगा घेते, कारण की उद्या जर या ऊर्जाने काही गडबड केली तर मला खात्री आहे डॅड मला यातून नक्कीच सोडवतील. तेवढं आपण पाहतोय ऊर्जा दिव्याला म्हणत असते, ए दिव्या, ऐकायला येतंय ना तुला? एकटीच काय बडबडतेस तू? त्यावर दिव्या म्हणत असते, ए ऊर्जा, शहाणपणा करू नको, जा काय करायचं ते कर, नाही घाबरत तुला मी, असं बोलून दिव्याने आता ऊर्जाला डिवचलेलं असतं. आणि तेवढ्यात आपण पाहतोय दिव्याने आता ऊर्जाचा फोन देखील कट केलेला असतो. ऊर्जा आता शौर्यला म्हणत असते, शौर्य, आता तुला एक काम करावं लागेल. शौर्य म्हणत असतो, बोल. शौर्यला ऊर्जाने म्हटलेलं असतं, आदित्य दादाला फोन कर आणि सांग की दिव्या बहिणी सगळं काही चुकीचं करत आहे, आणि मग आदित्य दादा जेव्हा दिव्या बहिणीला झापतील त्यानंतरच सगळं प्रकरण समोर येईल. आता शौर्यने गाडी चालवत चालवत आदित्यला फोन केलेला असतो आणि म्हटलेलं असतं, दादा, दिव्या वहिनीला समजाव, ती पद्माला कुणीकडे तरी घेऊन गेली आहे आणि आज तिचं जबरदस्तीने लग्न लावणार आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, काय? थांब, काळजी करू नकोस तू, मी आत्ता दिव्याला फोन करतो. आणि लगेचच आदित्याने शौर्याचा फोन कट केलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता दिव्याच्या मोबाईलवर आदित्यचा आलेला कॉल पाहून दिव्या स्वतःशी बोलत असते, हा अचानकपणे कसा काय कॉल करतोय आज मला? आणि लगेचच दिव्याने कॉल उचलताच आदित्य म्हणत असतो, काय गे दिव्या, आहेस कुणीकडे तू? त्यावर दिव्या म्हणत असते, तुला काय करायचं आहे? याच्या आधी कधी फोन करून मला विचारलंस की दिव्या काय खाल्लंस, काय कुणीकडे आहेस, काय करतेस, आणि आज अचानकपणे कुणीकडे आहेस विचारतोयस? त्यावर आदित्य म्हणत असतो, फालतू बडबड बंद कर, जेवढं विचारलंय तेवढं बोल, आहेस कुणीकडे तू? असं म्हटल्यावर आता दिव्याची बोबडी वळते. दिव्याला कळत नसतं काय बोलावं. त्यावर आदित्य म्हणत असतो, पद्मा कुठे आहे? दिव्या सांग मला. त्यावर दिव्या म्हणत असते, पद्मा पद्मा माझ्याकडे नाहीये. त्यावर आदित्य म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, जर जर तू काही चुकीचं वागण्याचा प्रयत्न केलास तर माझा तुझा संबंध संपवून टाकेन मी. हे वाक्य ऐकल्यावर आता दिव्या आणखीनच हादरते. तिला कळून चुकतं की आता आपण फार काही आलतू फालतू गुरु करू शकत नाही. आणि तेवढ्यात दिव्याने आदित्यला सगळं काही सांगितलेलं असतं की डॅड, पद्माचं आज त्या विक्रांतबरोबर लग्न लावणार आहेत. त्यासाठी डॅडने मला सांगितलेलं असतं की ठाण्याला आपण पद्माला घेऊन चाललोय असं चित्र निर्माण कर. आणि अर्ध्या वाटेतच जाताच डॅडने मला पुन्हा फोन केला की आपण ठाण्याला जात नाही आहोत, मी सांगतो त्या लोकेशनवर रिक्षा घेऊन ये. आणि ते लोकेशन आदित्य दुसरं तिसरं कोणतंही नसून विक्रांत शिर्केचं घर आहे. हे वाक्य ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, ठीक आहे. आणि अशातच आदित्याने ऊर्जाला सगळं काही सांगितलेलं असतं. आणि ऊर्जा आता शिर्केंच्या घराजवळ पोहोचताच शिर्केंच्या घरात शौर्याबरोबर ऊर्जाने एंट्री मारलेली असते आणि वाटेत असताना अडवण्यात आलेलं असतं. तिथे असलेले बॉम्बस्वर म्हणत असतात, तुम्हा दोघांना आज जाता येणार नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, काय? मी तर इथे अधूनमधून येत असतो, माहितीये ना तुला, ओळखतोस ना तू मला? त्यावर तो बाउन्सर म्हणत असतो, हो ओळखतो, पण आज तुम्हाला आज जाता येणार नाही. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आज काय आहे स्पेशल? त्यावर बाउन्सर म्हणत असतो, आज विक्रांत शिर्केचं लग्न आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, बघ शौर्य, मी म्हटलं होतं ना, ठाण्याला फक्त आपल्याला भूल देण्यात आली आहे आणि शिर्केंच्या घरातच लग्न आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्केंच्या घरात मला जाऊ दे असं शौर्याने त्या बाउन्सरला म्हटताच बाउन्सर ऐकत नसतो. मग वरून अर्पिताचं लक्ष खाली आलेल्या शौर्याकडे जातं आणि अर्पिता धावतच खाली येते आणि शौर्याला म्हणत असते, शौर्य तू आलास मला भेटायला? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो अर्पिता. आणि मग त्या बाउन्सरला आता काही बोलता येईना, कारण अर्पिताच जर समोर आली आहे तर बाउन्सर एकदमच गप्प बसतो.
आणि तेवढ्यात शौर्य ऊर्जाला घेऊन आत जातो. इकडे आपण पाहतोय आतमध्ये जणू सगळी तयारी करण्यात आलेली असते आणि त्यातच आता हर्षवर्धन समोर असतो. तो म्हणत असतो, शिर्के, जे काही करायचं आहे ते लवकर करा, नाहीतर ती ऊर्जा या ठिकाणी कधीही येईल. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जा लगेचच म्हणत असते, कधीही येईल काय, आलेच मी. माझ्या क्लायंटला तुम्ही अशा प्रकारे किडनॅप करून आणून तिचं लग्न लावण्याचा प्रयत्न करणार होतात काय? लक्षात घ्या, आता तर मी या लग्नाला परमिशन देणारच नाहीये. आधी मी दिली होती परमिशन, पण आता नाही, कारण मला तुमच्या लोकांचे मनसुबे कळाले आहेत. तुम्ही लोक फक्त विक्रांत या प्रकरणातून सही सलामत सुटावा म्हणून माझ्या या पद्माचा वापर करून घेत आहात. पण पद्मा, तू काळजी करायची नाही. आली मी, तुझी वकील आहे मी, तुला काळजी करूच देणार नाही मी. असं म्हणत आता ऊर्जाने तिथे धुमाकूळ घातलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य म्हणत असतो, डॅड, तुम्ही अशा प्रकारे का वागताय? जर तुम्ही मीडिया समोर म्हटलं होतं की विक्रांतचं लग्न तुम्ही पद्माशी लावून देणार आहात, तर अचानकपणे तुम्ही हे लग्न सगळ्यांच्या नकळत लपवून का करताय? त्यावर शिर्केच्या बाजूला असलेला हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य, काही गोष्टी तुला कळणार नाहीत, तू आता मध्ये पडू नको. आणि ऊर्जा शिंदे, एक गोष्ट लक्षात ठेव, आता इथे आली आहेस ना, तर गपचूप निमूटपणे या लग्नात सामील हो, तेही या पद्माची वकील म्हणून. त्यावर पद्मा म्हणत असते, नाही हा ताई, नाही, मला या विक्रांतशी लग्न करायचंच नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, अगं पद्मा, मी तुला आधीच सांगितलं होतं, या नालायकाशी तुझं लग्न मी लावू देणार नाही. मग तरीही तू का विचार करतेस? अगं, तुला घाबरायची गरजच नाहीये. मी तुला एकच गोष्ट सांगते, जोपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे ना, तुझा कोणी केस देखील वाकडा करू शकत नाही. हे सगळं ऐकल्यावर विक्रांत आता चिडतो आणि म्हणत असतो, ऊर्जा शिंदे, तुला काय मस्ती आली का? आणि एक गोष्ट विसरू नकोस, या क्षणाला तू माझ्या घरात आहेस. जर माझी इच्छा असेल ना, तरच तू या घरातून जिवंत जाऊ शकते. हे वाक्य ऐकल्यावर शौर्याने विक्रांतला सटासट आता थोबडवायला सुरुवात केलेली असते. हर्षवर्धन समोरच विक्रांतला आता फटके पडत असतात. हर्षवर्धन शौर्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण शौर्य हा विक्रांतला तुडवत असतो. भरपूर मार खाल्ल्यानंतर विक्रांत म्हणत असतो, डॅड, तुम्ही फक्त बघत बसणार आहात का? अहो, बाहेर तुमचे बाउन्सर आहेत ना, बोलवा त्यांना, याला चांगला कुचुंबुट करून टाका. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विक्रांत, जास्त माज करू नको. शौर्य माझा मुलगा आहे आणि त्याच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तीला मी संपवून टाकेन. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, अरे वा, म्हणजे त्याने आधी माझ्यावर हमला करायचा, त्याने मला जखमी करायचं, तोपर्यंत तुम्ही फक्त बघत बसायचं. पप्पा, हे चालणार नाही हा. आपल्या घरामध्येच हा नालायक मला येऊन मारतोय. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनच्या समोरच ऊर्जाने विक्रांतला सणकण कानाखाली दिलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, पुन्हा जर तू तुझं घाणेरडं थोबाड उघडलंस ना, तर लक्षात ठेव, थोबाड फोडून टाकेन. तेवढं आपण पाहतोय शिर्के आता हर्षवर्धनला म्हणत असतो, वकील साहेब, हे काय चाललंय? माझ्याच घरात माझ्या मुलावर तुमचा मुलगा, तुमची सून हात उचलतायत आणि तुम्ही फक्त बघत बसलात. मीही काही करू शकतो, माहिती आहे ना तुम्हाला? त्यावेळेला हर्षवर्धन ऊर्जाला लगेचच म्हणत असतो, ऊर्जा, काय चाललंय तुझं? तुला तुझ्या क्लायंटचं चांगलं झालेलं नकोय का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, काय चांगलं करणार आहात तुम्ही तिचं? तिची दिशाभूल तुम्ही करताय आणि त्यानंतर तुम्ही मला देखील अंधारात ठेवून तिचं लग्न लावण्याचा जो काही अट्टाहास आणि प्रयत्न करत होतात ना, तो मी आता हाणून पाडलाय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तयार केलेलं ॲफिडेव्हिट मी आता मीडियासमोर थेट उघड करणार आहे आणि त्यात तुमचा खरा चेहरा सगळ्यांना दिसणार आहे. हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य, समजाव तुझ्या बायकोला, जरा अतिच करते ती. तिला याआधीही मी किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केलाय. जर ती समजून घेणार नसेल तर नाईलाजास्तव मला तिच्या विरोधात काहीतरी ठोस पावलं उचलावी लागतील.
त्यावेळेला शौर्य काही बोलणार तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते ठोस पावलं. म्हणजे काय? म्हणजे हेच ना की येत्या काळामध्ये तुम्ही मला तुमच्या घरातून बाहेर काढणार आहात. काढा ना बाहेर, मीही वाटच बघते. तुम्ही हे आदेश कधी तुमच्या मुलाला देताय. लक्षात ठेवा, तुम्ही ज्याप्रमाणे वागताय ना ते अगदीच चुकीचं आहे. जर माझं डोकं सटकलं तर तुमच्या मुलाला तुमच्या घरापासून तोडण्यासाठी मला फार वेळ लागणार नाही. हे ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, बघ ऊर्जा बघ, तू अजूनही त्या गोष्टींमध्ये अडकलेली आहेस जी मला करायची नाहीये. आणि जर मी ठरवलं त्या गोष्टींमध्ये अजिबातच दम नाहीये तर मात्र काय होईल तो विचार कर. हे सगळं ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, डॅड नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे, जरा तरी हिशोबात बोला. जर माझ्या बायकोच्या विरोधात तुम्ही कोणताही डाव आखण्याचा प्रयत्न केलात तर मात्र मी गप्प बसणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता शौर्याने हर्षवर्धनला शिर्केंच्या घरातच चांगलं झापलेलं असतं. चांगल्या प्रकारे झापल्यामुळे आता आपली अजिबातच काडीची किंमत उरणार नाहीये या शौर्यापुढे. म्हणून हर्षवर्धन आता ऊर्जाला म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता तुझ्या नवऱ्याला घेऊन चालत्या हो. पण शौर्यला घेऊन ऊर्जा जायलाच तयार नसते. ती म्हणत असते, बघूया ना कोण किती काय बोलतंय ते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, येत्या काळामध्ये खरंच आपल्याला या मालिकेमध्ये आणखी काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.